हे बघा मंडळी, खूप कष्टाने घेतलेलं शेत आमचं. भुईमुग लावलेला आहे. बरोबर जरा तण जास्त उगवलेला आहे. तो प्रयत्न चाललाय तण काढायचा, तणनाशक मारलेलं. हा बघा भुईमुग उगवायला लागलाय चांगला. पहिलंच पीक आहे आमचं, काय शेतीचा अनुभव नाही विशेष आम्हाला. इथं जरा भुईमुगाच्या बाजूनी पूर्ण सरीला कोबी लावलाय, कुठं मिरची लावली आहे, एका ठिकाणी बहुतेक मिरची आहे, एका बाजूला टोमॅटो लावलाय बऱ्यापैकी. तर अशी कंप्लीट सर आपली दिसतीये. पहिलंच वर्ष आहे, पहिलाच प्रयत्न आहे. सगळ्यांनी सांगितलं की भुईमुग एक सोपं आहे पीक घेण्यासाठी, खूप कष्टाचं नाही आहे. तरी पण जेवढं तण उगवलंय तणनाशक मारल्यानंतर पण ते बघून ऑलरेडी आम्ही घाबरलेलो आहोत की हे झेपतंय नाही झेपतंय, आपल्याला कसं आहे काय माहिती नाही. बघूया आता, चाललंय थोडंफार तण काढायचं चाललंय, जमेल तसं. भेंडी लावायची चालली आहे जरा. आमच्या लाडकी पुतणी आमची भेंडी लावतीये. हॅलो, काय करताय तुम्ही मॅडम? काय लावताय तुम्ही? काय पेरताय तुम्ही शेतात? हो, उगीच हिंदी बोलतात व्हिडिओ चालू झाला की. काटा टोचला बघा, बाभळीच्या काठीने तण काढायचं चाललंय. हे आमचे अनुभव आहेत शेतीतले, कळालं का? आणि तो काटा आम्हालाच टोचलेला आहे पहिल्यांदा. तण निघायच्या ऐवजी काटा टोचाचा प्रकार झालेला आहे. सो असा टोटल एक प्रयत्न चाललाय. आत्ताच आमच्या शेतातनं जरा शेळ्या गेल्या चरून. शेळ्या मेंढ्या मिक्स आहे वाटतं, की मेंढ्याच आहेत वाटतं. बघूया आता कसा काय प्रयत्न आहे ते. एक गडी आमचा दमलेला आहे आता तण काढून. एक सर पूर्ण काढलेली आहे त्यांनी. तर ज्या सरीमध्ये बिलकुल तण तुम्हाला दिसत नाही ती सर काढलेली आहे संपूर्ण खुरपून निलेश रावांनी. तर असा हा सगळा प्रयत्न चालू आहे. तुमची साथ राहू दे, वेळोवेळी कळवतच राहतो की काय चाललंय आमचं, कसं चाललंय, किती झेप आलंय. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, मार्गदर्शन करा. हे पूजेच्या वेळेला लावलेलं नारळाचं झाड आहे, आम्ही भूमिपूजन केलेलं तेव्हा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचा तरुण शेतकरी आहे.